पाहूयात बातम्या विस्तारानं। नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आजही एक आढावा बैठक घेतली। नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शिशिर खनाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली। काठमांडू आणि बीजिंगमधल्या भारताच्या दूतावासांनी तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांची स्थिती आणि सुरक्षेबाबत अद्ययावत माहिती दिली असंही त्यांनी सांगितलं। परराष्ट्र मंत्रालयाच्या संबंधित विभागाने नेपाळला पाठवल्या जाणाऱ्या पुढील मदत साहित्याबाबत आम्हाला अवगत केले आणि भारत या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले। सध्या लोकांच्या मदत आणि बचाव कार्यामध्ये नेपाळला सहकार्य करण्यावरती भारताचा भर आहे। नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मदतीचे वाटेल ती मदत ते स्वीकारतील असंही जयशंकर यांनी सांगितलं। सध्या महत्त्वाची बाब म्हणजे एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी बोगद्यामध्ये काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारत तज्ज्ञांसह एक मदत पथक तिथं पाठवत आहे। तसंच त्यांना काही बेली ब्रिजेसची म्हणजेच तात्पुरत्या पुलांची गरज असल्यामुळे भारताकडून असे पूल पाठवत असल्याचंही त्यांनी सांगितलं। भारतामधून काही वैद्यकीय पथकही तिथं जाण्याची शक्यता आहे। नेपाळला एनडीआरएफची गरज भासल्यास ते पथकही पाठवलं जाईल। भारताच्या बाजूने नेपाळ सरकारला जी काही मदत देता येईल ती आपण करत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं। जयशंकर यांनी आज नवी दिल्लीमध्ये